स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती ज्या 4 संवर्गातील परीक्षा बाकी आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करा। झेडपी राहिलेल्या एक्झाम वेळापत्रकासंदर्भात ही माहिती असणार आहे। सुरुवात करूया। माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जिल्हा परिषद भरतीसाठी या ठिकाणी स्क्रीनवर जे पुस्तक पाहत आहात ते खूप उपयुक्त असणार आहे। लेखी परीक्षेसाठी तुम्हाला ज्या 4 संवर्गातील परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे हे पुस्तक आहे। IBPS स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक के सागर पब्लिकेशन यांचे हे पुस्तक। या पुस्तकाच्या मदतीने तुमची जिल्हा परिषदेमधील जे 4 संवर्गातील एक्झाम बाकी आहे त्यांची तयारी होण्यास खूप मदत होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित आणि सामान्य ज्ञान या विषयाची तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे। पेपरच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विषयासाठी सेपरेट पुस्तक घेण्याची गरज नाही, एकच पुस्तक विकत घ्या आणि सर्व विषयाची तयारी करा। या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ग्रामसेवक, आरोग्यसेवक पुरुष, महिला तसेच आरोग्यसेविका या पदांसाठी तुम्हाला हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरणार आहे लेखी परीक्षेसाठी। तर आत्ताच खरेदी करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तसेच तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला दररोजच्या दररोज पाहण्यास मिळतात। 2024मध्ये सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2023 या वर्षासाठीचा जो भारतरत्न पुरस्कार आहे तो कोणाला दिला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, नुकत्याच या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि या पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे। त्यामुळे आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या पुरस्कारासह स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाची दररोजची माहिती आणि नवीन जाहिराती, नवीन अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची देखील लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर पहा, जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट न्यूजपेपरला आलेले आहेत। तब्बल 3 वर्षानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि आरोग्य विभागातील मिळून एकूण या ठिकाणी 635 पदांच्या पदभरतीला पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून ब्रेक लागला। गेल्या 3 महिन्यांपासून परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही। परिणामी उमेदवारांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधात कमालीचा रोष पाहावयास मिळत आहे। सन 2019मध्ये होणारी जिल्हा परिषद पदभरती वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकली नाही। मध्यंतरी राज्यातील सत्तांतरण तसेच नव्याने पदभरतीचा निर्णय झाला। त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा परिषदेतील एकूण विविध संवर्गातील 875 पदांची भरती प्रक्रियास मान्यता मिळाली आणि IBPS कंपनीसोबत करार झाला। लगेच पदभरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली। या जाहिरातीनंतर एकूण 88,753 उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले। तदनंतर कंपनीने ऑक्टोबर महिन्यात परीक्षेला सुरुवात केली। टप्प्याटप्प्यात सर्व संवर्गाच्या परीक्षा पार पडली, परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने पदभरती विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। यामुळे पेसा क्षेत्रातील भरतीची किंवा पेसा क्षेत्रातील पदांची परीक्षा होऊन ऑक्टोबर महिन्यापासून होऊ शकली नाही आणि यामध्ये ग्रामसेवकच्या 161, आरोग्य परिचारिकाच्या एकूण या ठिकाणी 315, आरोग्यसेवक पुरुष 50% साठी 100, तसेच आरोग्यसेवक पुरुष 40% साठी 59 असे मिळून 635 पदांच्या परीक्षेला गेल्या 2 महिन्यांपासून ब्रेक लागलेला आहे। न्यायालयाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, तरीसुद्धा शासन आणि IBPS कंपनी परीक्षा घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही। या प्रकरणामुळे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर जो आहे तो उमटलेला आहे। येत्या काही दिवसात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी परीक्षा झालीच नाही, या ठिकाणी पहा, परीक्षा झाली नाही तर अनेक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहण्याची पाळी येणार आहे। जिल्हा परिषद भरती जे 4 संवर्ग परीक्षाचे बाकी आहेत त्या संदर्भात, त्या परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात या ठिकाणी माहिती पहा। परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे। जाहिरात निघून जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लोटला आहे। मागील वेळीपेक्षा यंदा परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली आहे, मात्र
आरोग्य सेवक ग्रामसेवकचा पेपर अद्यापही झालेला नाही. पेसा क्षेत्रातील मुद्द्यावरील न्यायालयीन सुनावणी होण्यापूर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि परीक्षा होऊन निकालसुद्धा लावण्यात यावा अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर भरती प्रक्रियेला स्थगिती मिळालेली नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, जिल्हा परिषदेतील ज्या संवर्गाची परीक्षा बाकी आहे त्या संवर्गातील परीक्षेला स्थगिती मिळालेली नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या पदभरतीला स्थगिती दिली नाही. अंतिम टप्पा वगळता पदभरती घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी उमेदवारांमधून केली जात आहे. मात्र शासन भरतीच्या दृष्टीने कुठलाच निर्णय घेत नसल्यामुळे उमेदवार या ठिकाणी नाराज झालेले आहेत. पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी पहा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील परीक्षेला सुरुवात झाली आहे. शासन स्तरावरून प्राप्त सूचनानुसार केवळ पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या परीक्षेला ब्रेक जो आहे तो लागलेला आहे. असे असले तरी सातत्याने शासन VC घेत असून वेगवेगळ्या प्रकारांची चर्चा यामध्ये होत आहे. तर आतापर्यंत 6 संवर्गाच्या परीक्षांचा निकाल लागला असून उर्वरित परीक्षांचा निकाल लवकरच लागणार असल्याची ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून लागलेला हा भरतीचा या ठिकाणी ब्रेक म्हणावं लागेल. या ठिकाणी पहा, ग्रामसेवकच्या ज्या जागा त्या 161 तर आरोग्य सेवकांच्या 474. आरोग्य सेवक ग्रामसेवकच्या पदभरती प्रक्रियेसाठी मुहूर्त मिळेना. लेखी परीक्षेसाठी जो आहे तो मुहूर्त सरकारला सापडे नाही. न्यायालयाने यावर स्थगिती देखील दिलेली नाही. लवकरच वेळापत्रक जाहीर करावे, कारण या ठिकाणी मार्चमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे आणि त्यानंतर परीक्षा ज्या आहेत त्या होणार नाहीत. या ठिकाणी पहा, न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं आहे की शेवटचा टप्पा वगळता पूर्वीची जी प्रोसेस आहे भरती प्रक्रियेसंदर्भातली ती करून घेण्यात यावी. म्हणजे तुम्ही परीक्षा घेऊ शकता, जो शेवटचा रिझल्ट आहे तो बाकी ठेवावा लागेल या निर्णयानुसार. तर जिल्हा परिषदेतील या पदांच्या भरतीच्या लेखी वेळापत्रकासंदर्भात जी काही शासनाच्या माध्यमातून माहिती येईल ती तुम्हाला टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही चॅनलला पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे जॉईन करा. धन्यवाद.